मावशी एक सांगू का? आज इतका आनंदाचा दिवस आहे, तुमचा वाढदिवस आहे, तर तुम्ही ओमला का नाही बोलवून घेत? म्हणजे मला खरंच काहीही प्रॉब्लेम नाहीये, इतका चांगला दिवस आहे आणि बोलवा ना त्याला. मावशी, ओम तुमचा मुलगा आहे आणि हे त्याच्या हक्काचं घर आहे. त्याच्या आईचा वाढदिवस आहे आज. मला माहिती आहे तुम्हाला त्याची आठवण येते, मग तुम्ही का नाही? कोण म्हणाले मला त्याची आठवण येते म्हणून? अजिबातच नाही. आणि हे गुलाबजाम त्याच्यासाठी नाही केलेत मी, हे तुझ्यासाठी केलेत. घे आ कर आ आ. कसे झाले? मस्त. मावशी हा, एक मिनिट बाहेर या ना. का ग? या ना, एक गंमत आहे. हो का? चल. काय महत्वाचं आहे? हो हो, या. बसा 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 स्वीटू, अगं कामं पडली आहेत. डोळे काय उघडू का? नाही 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 नाही, डोळे बंदच राहते. एक मिनिट एक मिनिट. रॉकी दादा, काय आता याचं? 2 मिनिट. उघडू उघडू डोळे. हळू. मावशी डोळे उघड. मम्मी जी, ये आपके हैप्पी 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 बर्थडे के लिए. अच्छा, माझ्या वयाची वर्ष आहेत नाही हे दिवे? हाँ है ना. खास मावशींसाठी खास वाढदिवसाची तयारी. किती गोड. हाँ चलो शुरू करते. काय आता? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मावशी. जी. Happy birthday to you. Happy birthday dear mummy ji. Happy birthday to you. थँक्यू थँक्यू. बघ तायडे, काय आईविडी मुलं काय करतात बघ. आईवेळी मुलं दुसऱ्यांच्या आयांना मस्का मारायला दुसरं काय करणार? काय ग? काही नाही मिसेस खानविलकर, आज खूप चांगला दिवस आहे, तुमचा वाढदिवस आहे. हो, सो विश यू व्हेरी हॅपी बर्थडे. थँक्यू ग तायडे. आय विश यू व्हेरी हॅपी, हेल्दी अँड पीसफुल लाईफ. ये ना, बस ना. नाही नको, तुमचं काय ते चालू दे, मला जरा काम आहे. अरे बेबी आओ ना बेबी, बैठो ना. It's okay. बेबी. मावशी हा, नमस्कार करते. अरे मम्मी जी. जे हवं ते मिळो. शाबास, खूप बरं वाटलं मला. आईचा वाढदिवस, मुलगी इथे असून नसल्यासारखी आहे आणि माझा मुलगा इथे नसून असल्यासारखा. मावशी, हा, गेले काही दिवस आपल्यासाठी खूप. आज ते सगळं विसरूया आणि आजचा दिवस मस्त छान साजरा करूया. हा, शकू आपल्याला बघून खूप खुश होणार आहे. कधी एकदा स्वीटू आणि शकूला भेटते असं झालंय. चला. ही सगळी चूक माझीच आहे नलू. काय? माझ्यामुळेच ओमकारनं स्वतःच्या घरी न राहता आपल्याकडे राहावं लागतंय. अहो, आता मध्येच काय झालं? माझ्यामुळेच झालं हे सगळं. नलू, मला खूप वाईट वाटतंय ग. अहो, झालं ते झालं, होऊन गेलं. आता आपण काय करणार सांगा? असं कसं?
झालं ते झालं, ते नाही बदलता येणार. पण त्याची शिक्षा ओमकार भोगताय त्याचं काय? माझ्यामुळे त्या मुलाचं आयुष्यभराचं नुकसान झालंय. हे बघ, आपण शकूताईनं सगळं सांगायला. आई मुलाला वेगळं करण्याचं पाप मला माझ्या माथी नको. अहो अगं ओमकार स्वतःचं लग्न सोडून मला वाचवायला आले होते. दुपारपर्यंत माझ्या बरोबर होते ते. डॉक्टर जेव्हा म्हणाले मी ठीक आहे तेव्हा तिथून निघाले. या त्यांच्या माणुसकीची आणि चांगुलपणाची शिक्षा त्यांनी का भोगायची? हे बघ, आपण शकूताईनं सगळं सांगायला हवं. शकूताईने ओमकारने आपल्यासाठी खूप काही केलंय. कठीण प्रसंगात ओमकार आपल्या सोबत होते. त्याने त्यांचं केलं ग. आता आपली पाळी आहे. झालं ते नाही बदलता येणार. पण आई मुलाची ताटातूट हे पाप आहे ना, ते मला माझ्या माती नको. बघा, बरोबर बोलताय तुम्ही. मलाही तेच वाटते, पण मी काय करू मला खरंच कळत नाही. ओमनी शपथ घातली आहे ना मला. दिलेला शब्द कसं मोडू मी, सांगा ना. ओमकारनी तुला शपथ घातली आहे. तू त्याला शब्द दिलायस. मी मध्ये कुठेच नाही. मी शकूताईंशी बोलणार. आतापर्यंत जे काही घडलंय ना, हे सगळं सांगणार आहे त्यांना. Where is he? मॅम मी त्याला लगेच कॉल करतो. Please. मैथिली, may I come in? Please come in. प्लीज, आम्ही तुझीच वाट बघतोय. आपण ज्या क्लायंटसाठी प्रेझेंटेशन तयार करत होतो त्या क्लायंटला आजच ते प्रेझेंटेशन दाखवायचंय. आय नो आय एम रशिंग यू आणि खूप घाई होती आणि सगळं ऐनवेळी होत आहे, बट आय एम सॉरी, आय कांट हेल्प इट. त्यांना ते प्रेझेंटेशन आजच पाहायचंय. सो आय होप यू आर रेडी विथ इट. आम्ही ऑलमोस्ट रेडी आहोत, पण द थिंग इज की ती प्रेझेंटेशनची फाईल आहे ती स्वीटू अवनी घेऊन गेली आहेत. पण त्याचे डिटेल्स तरी तुझ्याकडे आहेत ना? अनफॉर्च्युनेटली नो, तिच्याकडे सगळे डिटेल्स. गॉड, पण ती तर आज सुट्टीवर आहे ना. तिच्या आत्याचा का मावशीचा कोणाचा तरी बर्थडे आहे म्हणून ती येणार नाहीये. मग आता काय करायचं? एक काम कर, जस्ट कॉल हर अप आणि तिला सांग आत्ताच्या आत्ता इथे येऊन फाईल देऊन जा. येस, ऑफकोर्स. ती घरी कशासाठी घेऊन गेली फाईल? काय गरज होती? आय डोंट अंडरस्टँड यार. हॅलो. नमस्कार. नमस्कार, वेलकम. खूप छान वाटलं तुम्ही आला. ऍक्च्युली तिचा फोन बिझी लागतोय. लेट मी जस्ट ट्राय. नाही मॅम, इट्स ओके. आय कॉल हर. आय ट्राय वन्स अगेन. ओके. काय सांगू मी त्यांना आता? हॅलो. ओम सर, तुम्हाला काय हवंय? आज शकूमावशींचा वाढदिवस आहे आणि मी ऑफिसला येणार नाही हे मी मैथिलीला आधीच सांगितलंय. ऍक्च्युली आपण जे प्रेझेंटेशन करणार होतो ना, त्याची फाईल हवी होती. आजच प्रेझेंटेशन करायला लागतंय. सो मी प्रेझेंटेशन करतो, पण फाईल्स तुमच्याकडे आहेत ना? पण मी नाही येऊ शकत आता ऑफिसला. येस, आय नो तुम्ही ऑफिसला येऊ शकत नाही. ती नाही येऊ शकत आहे का? डू वन थिंग, ओम, तू तिच्या घरी जा आणि ती फाईल कलेक्ट कर. लुक, इट्स रिअली इम्पॉर्टंट. यू विल हॅव टू गो, प्लीज. ऑलराईट, मी येतो फाईल्स घ्यायला. तुमच्या घराच्या इथे आल्यानंतर तुम्हाला फोन करतो. ठेवतो. लगेचच निघावं लागेल. आय गो. हा, मस्त आहे रे. ऐक रमेश. हा सर. तुम्ही सगळी अरेंजमेंट नीट बघ. स्नॅक्स वगैरे सगळ्यांना व्यवस्थित दे, सर्व कर. हो सर. हो. मास्टरच्या मालविका मॅम मला ओरडतील. तुझं काय? आणि हो,
सगळ्यात आधी मला अजून काहीतरी खायला घेऊन ये. हो सर, घेऊन येतो मी. Hello, Malvika. Oh, hi, darling. Mwah. Mwah. You're looking so good. Oh, really? Thanks. अरे बापरे. ही पार्टी म्हणजे अगदी सरप्राईज होतं. मला पण. एनिवे, कम कम कम. येस. नमस्कार नमस्कार. ही माझी बायको आणि हे नमस्कार. नाही, ट्रॅफिक वगैरे नाही ना लागला खूप? मी सर्वच सांगते तुमच्याकडे. राजेश. ओ स्वीटू. अगं ओळखलंस ना? नाही, साडीमध्ये तशी वेगळी बरी दिसते थोडी. ऑफकोर्स हिला तर चांगलं ओळखतो आम्ही. We are so sorry about your marriage, Sweetu. हो ना, खूपच वाईट झालं. ओमने अगदीच वाईट केलं ग तुझ्या बाबतीत. हा, म्हणजे त्याला त्याची मिस्टेक नंतर रिअलाइज झाली असेल. काय प्रेमात लोक आंधळी असतात ना, पण मग ती डोळ्यावरची पट्टी निघाल्यानंतर त्याला कळलं असेल की लग्नामध्ये बायको म्हणून कोण उभं आहे आपल्या समोर. एनिवेज, आम्हाला मालविका तुझं खूप कौतुक वाटतं. पण म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा तू स्वीटूला स्वतःच्या घरात हेड सर्वंट म्हणून जागा दिलीस. एवढी तयारी केली कशासाठी? हॅलो आंटी. हॅपी बर्थडे. आंटी, एवढं स्पेशल ओकेजन आहे आणि ओम कुठे दिसत नाहीये. कम कम कम. रमेश ये. मॉम, the cake is here. Come. काय? अगं हा काय रे? अगं हे तायडे, हे एवढं सगळं कशाला केक वगैरे? मिसेस खानविलकर, आज फक्त शकुंतला खानविलकरांचा वाढदिवस नाहीये, मालविका खानविलकरच्या आईचा वाढदिवस आहे. आणि ही जी कोणी माणसं आली आहेत ना, ती फक्त शकुंतला खानविलकरसाठी नाही आली आहेत. इनफॅक्ट तिच्यासाठी नाहीच आली आहेत. मालविका खानविलकरसाठी आली आहेत. ती काय घरचा कुकरच्या शिट्ट्या काढलेला केक खायला. जरा आजूबाजूला बघ ना, जी माणसं आली आहेत ना, ही माझी माणसं आहेत. तुझी कोणीच माणसं नाहीये तिथे. शकू. नलू, बघ आली माझी माणसं. नलू, अगं कशी? काय म्हणते दादा? अगं तू अचानक कशी आलीस? हा काय प्रश्न आहे? तुझा वाढदिवस आणि मी नाही येणार असं होईल का? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू शकुंताई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा, खूप बरं वाटलं तुम्हाला बघून आणि थँक्यू. आई, दादा तुम्ही आलात? तू सांगितलं आम्ही येणार नाही असं होईल का? अच्छा, या मुलीने फोन केला होता म्हणून तुम्ही आलायत? हा, असेच हसत राहा दादा. अरे दादा, नलू मावशी. अरे नलू मावशी, दादा, वेलकम वेलकम. प्लीज आओ. या ना. हो हो. मैं लेके जाता हूँ. ओम नाही आलाय शकू. हा? नाही नाही, मी चिन्या आला का बघत होते. म्हणजे शरद भाऊजी आणि सुमन नाही आले का? सर, गरम समोसे. पॅटीस पण आहे? हो सर. अरे वा वा वा. चालेल. टेस्टी आहे. सर बोलवलं? हे सगळं घेऊन जा
आणि मस्त स्वीट डिश घेऊन ये. बर. ये तू ये. अरे नलू मावशी ये कशी आहेस? मस्त. ये बस ना. ये दादा कसे आहेत दादा? बघा, तिथं थांबलो ना तर ही बाई कामाला लावेल मला परत. ओम सर, या ना. या ना सर. नाही नको, मी इथेच थांबतो. सर काय तू? हॅलो सर. हॅलो. तुम्ही इथे? ते ऍक्च्युली एक ऑफिस फाईल घ्यायची होती मला. मग अवनी आहे ना आतमध्ये, तिला फोन केलात का तुम्ही? तिला फोन केला असता तर ती लगेच आली असती तुम्हाला भेटायला. आय मीन हे फाईल घेऊन आली असती. सर, तुमची स्वीट डिश इथे अजून काय आणू का? हे असेच करतात नेहमी. नको नको म्हणत असताना आग्रह करून काही ना काहीतरी खायला देत असतात सतत. आधीच मला जरा ऍसिडिटी झाली आहे. होयच. अरे आपल्याला जितकं पचेल तितकंच खावं. हो सर, मी कमीच खाल्लं होतं, पण कसं आहे ना, पोट भरतं पण मन भरत नाही. त्याचं काय करणार ना. आणि फूड टेस्टिंग पण मीच केलं सर. काय ना, एखादा पदार्थ खाऊन कोणाला काही व्हायला नको म्हणून ना, बाकी बाकी काय नाही. मोहित, तुला खूपच त्रास होतोय. तू रेस्टलेस दिसतोयस. नाही सर, इट्स ओके. म्हणजे मी सांगतो याला लिंबू पाणी वगैरे द्यायला. ते घेतलं की बरं वाटेल मला. माझ्याकडे तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. कधी असा ऍसिडिटीचा त्रास झाला तर आधी इनो घे, लगेच बरं वाटेल. थँक्यू सर. सर सर खरंच खूप बरं वाटतंय सर. यापुढे पोटाला आणि मनाला आवर घाल, कारण जे आपलं आपल्या हक्काचं नसतं ते आपल्याला कधीच पचत नाही. मोहित सर, तुम्हाला बोलवलंय. बर, येतो. जा तू पण जा. सर मी येतो. आज वाढदिवसाची तयारी आहे ना, मोठ्या मॅडमचा वाढदिवस. तुम्ही येता का आज सर? नाही नाही. अरे हो, सॉरी. तुम्ही कसे येणार ना. ठीक आहे, हरकत नाही. मी येतो. काळजी घ्या.